नमस्कार मंडळी. आज ना छान असे भजे बनवून घेऊ. मी ना एक कुंडा बेसन पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून आधी भिजवून घेते पीठ छान असं. जेवढं फेटून घ्यायचं ना तेवढं चांगलं बरं का. जेवढं फेटलं ना तेवढं जाळी छान बनते. जास्त पातळ पण नाही केलं, जास्त घट्ट पण नाही ठेवलं पीठ. तुम्हाला असं वाटत असेल घट्ट तर तुम्ही पाणी टाकू शकता थोडंसं, कारण असंच छान आहे पीठ. जेवढं हाटेल तेवढं ना पीठ हलकं होत राहतं, त्यामुळे भजे पण ना छान होतात त्याचे. छान असं फेटायचं झालं ना त्यामध्ये बघा असं पीठ होते. पांढरट दिसतं पीठ सारं. त्याच्यामध्ये कांदा मोठा मोठाच कट करून घेतला आहे. 2 मोठे कांदे घेतले आहेत. थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली आहे. मिरची, लसूण आणि थोडेसे जिरे टाकून घेतले आहेत. थोडासा हातावर चुळून ओवा घेतला आहे. थोडासा खायचा सोडा, थोडा उगाच चिमूटभरच घेतला आहे. आणि हळद थोडीशी. लाल तिखट टाकायचं असलं तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. मी थोडंसं टाकून घेतलं आहे. त्यामध्ये ना थोडंसं असं मीठ टाकून घ्यायचं, कारण मला मीठ ना चमच्याने कळत नाही बरं, त्यामुळे मी हातानंच मीठ टाकते. आणि छान असं कालवून घ्यायचं. फेटायचं असलं तर फेटू शकता, नाही फेटलं तरी चालेल, असं काही नाही. ना थोडंसं 1-5 मिनटं झाकून ठेवू असंच, कारण थोडं पीठ भिजतं त्यामुळे झाकून ठेवू. चला आपलं पीठ भिजलं या, चला करून घेऊ. आपलं छान गरम झाले, तेवढं पण नाही झालं गरम. चला भजी टाकून घेते मी. जास्त वाढवायचा पण नाही गॅस, आणि मीडियम पण नाही ठेवायचा. मीडियम ठेवलं ना तेल पेतं भजे, आणि गॅस वाढवला ना वरचा पदरच भासतो, मध्ये कच्चच राहतं. त्यामुळे ना गॅस कधी पण मीडियमच ठेवायचा. छान असे भजे उलटून घेऊ आलटी पलटी करून. त्यामुळे ना थोडंसं तेल भजे टाकताना गरमच होऊ द्यायचं, नाही गरम झालं ना खाली भजी चिटकतात कढईला. बारीक गॅसवरच तळून घेणार आहे मी भजे. चला छान असे भजे तयार आहेत. काढून घेते मी भजे. मस्त असे भजे तयार झालेत आपले. चला तुम्हाला एक तोडून दाखवते भजा. जाळीदार असं तयार झालेत भजी.